वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 11वा अध्याय पाहिला आणि त्याची समरी पाहिली. समरी सांगताना शेवटी वेळ संपली तरी ते व्हिडिओ शूटिंग केलंय, ते अपलोड जेव्हा करीन तेव्हा तुमचं जे काही चुकलं त्यात राहिलं असेल ते त्यात तुम्हाला सापडेल. आज आपण 12वा अध्यायाला सुरुवात करू. आपण आधी जे बघितलं 11व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे त्यात पूर्ण भक्तियोग आणि भक्त कसा असतो हे एका श्लोकात भगवंतांनी सांगितलंय आणि त्यावर अर्जुन जो प्रश्न विचारतो त्याच्यामुळे त्या भक्तियोगाचा विस्तार 12व्या अध्यायात केलेला आहे. तर तो शेवटचा श्लोक काय होता 15व्यातला 55 श्लोक 11व्यातला 11वा अध्याय 55वा श्लोक. मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. माझंच कर्म करणारा माझा भक्त जो संगवर्जित आहे आणि निर्वैर असा आहे सगळ्या भूतांच्या प्रती, तोच माम एती मलाच प्राप्त होतो. हे पांडवा, मलाच प्राप्त होतो म्हणजे मद्रूपच बनतो किंवा मीच बनतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे तोच मीच आहे इथपर्यंत भगवान जाणीव करून देतात. आता हे भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाला हे लक्षात आलं की जे काही शास्त्र आहे किंवा धर्म आहे त्या सगळ्याचं सार जे आहे ते भक्तीत आहे. पण आता अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे की मदभक्त संगवर्जिता म्हटलंय, पण तो कोणता नक्की भक्त? सगुणाची उपासना करणारा भक्त का निर्गुणाची उपासना करणारा भक्त? आणि दोन्ही भक्तांना हे मिळत असलं तरी त्या दोघातलं जास्त युक्त म्हणजे परमेश्वराला जवळचं कोण वाटतं किंवा परमेश्वराच्या जवळ कोण जास्त पोचू शकतं, असा अर्जुनाला प्रश्न पडलाय. आणि तो 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन विचारतोय. 12वा अध्याय श्लोक पहिला. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. एवं सतत युक्त आहे म्हणजे या प्रकारे जो आपल्याला सतत युक्त असतो. ह्यातनंच कळतंय की या प्रकारे म्हणजे कोणत्या प्रकारे, तर अर्थात याच्या आधी भगवंतांनी जे सांगितले त्या प्रकारे. म्हणजे युक्त कसा असतो तर मत्कर्मकृत, मतपरमो, मत भक्त आणि संगवर्जिता, निर्वैर सर्वभूता, ह्या सगळ्या साधनांनी तो युक्त असतो. किंवा हे प्रत्येक गोष्ट ही भगवंताशी युक्त असणारच लक्षण म्हणून सांगितलं. हे अर्जुनाला कळलेलं आहे म्हणून तो विचारतोय की असा जो भक्त आहे जे युक्त आहे त्याच्यात ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषांके योग वित्तमा. म्हणजे सतत युक्ता ये भक्त्यास त्वाम तुमची उपासना करणारे म्हणजे या तुमच्या सगुण रूपाला, कारण तुमची हा व्यवहार होण्यासाठी व्यक्तीची आवश्यकता असते, म्हणजे ईश्वराच्या व्यक्त रूपाची म्हणजे सगुण रूपाची आवश्यकता असते. विश्वरूप जे प्रकट झालं त्यालाही आपण हे रूप सहस्रबाहू तुम्ही चतुर्भुज रूप घ्या हे सांगतानाही ते व्यक्त असल्यामुळे तू हा व्यवहार झाला. अव्यक्ताला तू हा व्यवहार होऊ शकणार नाही. त्यामुळे भक्तास त्वाम पर्युपासते याचा अर्थ आहे या सगुण रूपाचा. तर या सगुण रूपाच्या आता ते सगुण रूप कोणाला ते विश्वरूप हे सगुण रूप
कोणी घेऊ शकतो, तर कोणी श्रीकृष्ण हे रूप घेऊ शकतो किंवा काही जी ईश्वर कोटीचे देव आहेत किंवा संत महात्मे त्या कोणाचंही रूप ते घेऊ शकतो. तर यापैकी तेषाम के योगवित्तमा म्हणजे त्यांच्यापैकी तेषाम म्हणजे त्या दोन पैकी योगवित्तम योगवित्तवान आणि योगवित्तम जसं इंग्लिशमध्ये स्मार्टर स्मार्टेस्ट हे एकापेक्षा एक वरचे दर्जे दाखवले. तसं योगवित्त म्हणजे योग जाणणारा, योग जास्त चांगल्या प्रमाणे जाणणारा तो योगवित्तर आणि सर्वात जास्त जो जाणणारा तो योगवित्तम. उत्तर उत्तम तसं आहे ते. तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ. तर ह्याच्यात सगळ्यात योगात जाण असलेला ह्या दोघांपैकी कोण आहे असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता अर्जुनाचा प्रश्न जरी व्यक्त आणि अव्यक्त यांच्या भक्तांपैकी श्रेष्ठ कोण आहे असा विचारल्यासारखा जरी दिसला तरी त्यात उद्देश अर्जुनाचा असा आहे की यातली कोणती भक्ती केली की तुमच्या जवळ मी लवकर पोहोचू शकतो, हाच त्याचा उद्देश आहे. हा काय कोण मोठा कोण छोटा हे ठरवण्यासाठी अर्जुनाने नाही विचारले. कोणता मार्ग आपण घेऊया आणि त्यांनी आपण लवकर ईश्वराकडे पोचू या उद्देशाने तो म्हणतो आहे. तो त्याचा उद्देश जाणून श्री भगवान म्हणतायत दुसऱ्या श्लोकात. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमां मतः. आता इथे भगवंताचं उत्तर असं आहे की ते ज्याला जसं हवे, ज्याची जशी श्रद्धा तसं त्यांनी घ्यायला हरकत नाही. मय्यावेश्य मनोयमान म्हणजे माझ्यामध्ये जरी तू व्यवहार करताना व्यक्तरूप हवं असलं तरी सच्चिदानंद प्राप्त झालेले सत्पुरुषांचाही मी हा व्यवहार त्या सच्चिदानंदाबद्दल होऊ शकतो. तर साक्षात सच्चिदानंद श्रीकृष्ण भगवान जेव्हा मी किंवा माझ्यात म्हणतो तेव्हा ते सगुण निर्गुण हे दोन्हीचाही अंतर्भाव होतो. पण माझ्यात मय्यावेश्य मनो ये मान हे म्हणजे हे शक्य होण्यासाठी सगुण रूप हे जास्त सोयीचं पडतं हे भगवान सांगतायत. या ह्याचा बऱ्याच वेळा अर्थ असा केला येतो मय्यावश्य मनोमय्यमान नित्ययुक्ता उपासते म्हणजे माझ्या या सगुणाची नित्ययुक्ताने उपासना करतात ते श्रद्धया आणि म्हणजे बरं आधी याचा अर्थ बघू. मय्यावश्य मनोयमान म्हणजे माझ्यातच मनाचा आवेश करून, आवेश्य म्हणजे त्यात घालून पूर्ण ये मनोयमान नित्ययुक्ता उपासते आणि निरंतर माझ्याशी युक्त राहून माझी उपासना जे करतात आणि कशी करतात तर श्रद्धेया परयोपेतात परम श्रद्धेने. पर लागलं की ते श्रद्धा पराकोटीची म्हणजे ज्या श्रद्धेने श्रद्धावान लभते ज्ञानम त्या लेव्हलची ती श्रद्धा ठेवून जे करतात ते सगळ्यात युक्ततम आहेत. म्हणजे इथे भगवान थोडक्यात जाणून देत आहेत की निर्गुणाची असो सगुणाची असो माझ्यात पूर्ण मन आणि सतत लागलं तर ते मला युक्ततम आहेत. आता असं जरी असलं तरी या सगळ्याच भक्तांपैकी म्हणजे सगुण दुसऱ्या श्लोकात सगुण भक्त फक्त घेतलेले नाहीयेत. खरं तर सगुण निर्गुण कोणताही भक्त असेल पण सतत माझ्यात युक्त राहिले तर ते मला जवळचे आहेत. म्हणजे ते सर्वात युक्ततम आहेत असं मला माझं मत आहे असं सांगतात. पण
तिसरा आणि चौथ्या श्लोकात निर्गुणाच्या भक्तीने युक्त होणं कठीण आहे हेही जाणून देतात. तर काय सांगतात भगवान आता? ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. अ, म्हणजे सगुण असो निर्गुण असो कोणत्याही प्रकारे माझ्यात सतत मन लागलेले मला युक्ततम आहेत. असं जरी असलं तरी जे लोक जी साधक माझ्या अ, अक्षर आणि अनिर्देश अशा अ, रूपाची म्हणजे रूप पण नाही म्हणणार, त्या अनिर्देशाची अव्यक्ताची उपासना करतात, की जे सर्वत्र म्हणजे सर्वत्र त्याचा पोहोच आहे, म्हणजे सर्व व्यापी ते आहे. आणि त्याचबरोबर कूटस्थ म्हणजे आपल्या अंतर्यामी आहे आणि अचल आणि ध्रुव आहे. असं जे आहे त्याची जे उपासना करतात अ, त्यांनाही माझी प्राप्ती होते, पण त्याच्यासाठी अजून त्यांना काय करायला लागतं? सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया. हे करताना इंद्रियाचं संयमन करायला लागतं. कारण जगन मिथ्या मिथ्या म्हणताना मग पाप केलं काय पुण्य केलं काय काही फरक पडत नाही अशी बुद्धी होऊन पाप होण्याचा संभव असतो. म्हणून त्या पद्धतीने जे पुढे जाणार आहेत त्यांना हे विशेष सांगितले, सन्नियमेंद्रिय ग्राम आणि सर्वत्र समबुद्धी. हे ठेवून जे करतात ते मला प्राप्त होतात. त्याच्यात अजून परत एक सांगितलंय की सर्व भूत हिते रता. म्हणजे सर्व, कारण शुष्क ज्ञानी हे असं होतं काही यांचं की ते मग जगातला काय दयाबिया असं काही दाखवायचा प्रश्न नाही, कारण जे होतंय ती माया आहे. त्यामुळे कोणाला लागलं काय, कोणाला दुःख झालं काय यांना पर्वा नसते. पण साधू महात्मे कसे असतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कारण सर्व धर्म सर्व दुःख निवृत्ती आणि पूर्ण सुखाची प्राप्ती हाच मोक्ष आहे. तो मोक्ष मिळवताना मलाच मोक्ष मिळावा हा अहंकार ठेवला तर तोच बंधाला कारण होतो. पण हे जे महात्मे असतात ते सर्वांनाच सुख व्हावं, सर्वेपी सुखरस संतु, जे भगवान म्हणतात तेच ज्ञानेश्वर मांडतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो. अशी त्या महात्म्यांची बुद्धी असते. तर त्यामुळे अव्यक्ताचा अभ्यास करायचा असेल तर हा विशेष करून अभ्यास केला आणि त्याच्याबरोबर अव्यक्ताचा अभ्यास केला तर तेही मला प्राप्त करू शकतात, म्हणजे तेही युक्ततम होऊ शकतात. पण असं जरी असलं तरी म्हणजे एक तर त्याला नुसती उपासना नाही, त्या उपासनेबरोबर इंद्रियाचं संयमन, सगळीकडे समबुद्धी राखणं, सगळ्यांच्या हिताकरता. हित काय आहे? तर लाभ हा हित आहे. म्हणजे सगळ्यांच्या आत्मिक उन्नती करता प्रयत्न करणं, हे सगळी त्यांना पथ्य येतात. आणि ते करून सुद्धा करताना हा जो मार्ग आहे तो कठीण आहे. तो कसा कठीण आहे हे 5व्यात भगवान सांगतायत 5व्या श्लोकात. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. अव्यक्तासक्तचेतसाम्, अव्यक्तामध्ये चित्त आसक्त ठेवणं, आपल्या चित्ताला मनाला काहीतरी आधार लागतो. आपल्याला ज्या ज्या गोष्टीचं स्मरण होतं त्या गोष्टीचं स्मरण आपल्याला दृक श्राव्य किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा काही भावना किंवा स्पर्श या योगाने होत असतं. म्हणजेच इंद्रिय मन बुद्धीचा व्यवहार ज्याच्याशी झाला असतो त्याचंच आपल्याला स्मरण करणं शक्य होतं. आता जे अव्यक्तच आहे त्याचं स्मरण करणं किंवा त्याच्याशी युक्त राहणं हे करणार तरी कसं? त्याला आलंब काय मनाला? तर त्यामुळे ते फार कठीण आहे. आणि त्यांनी काय होतं, अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवित देहवत भी अवाप्यते. म्हणजे
जोपर्यंत देहाचा अभिमान आहे, म्हणजे हा देह माझा आहे हा अभिमान आहे, जोपर्यंत अव्यक्ताची उपासना करायला लागलं, तर त्याच्यात खूप क्लेश आहेत आणि त्याची गती दुःखातच अ, अ, आहे किंवा खूप दुःख किंवा क्लेश सहन करूनच, कारण सतत त्या मनाला परत आणायचं ईश्वराच्या ह्याच्यावर साधी गोष्ट नाहीये. तर ते क्लेशकारक तो मार्ग आहे असं भगवान सांगतात. आता पुढे सांगतात की तो भक्तियोग जो आहे, भक्ती जी आहे ती उत्पन्न होण्यासाठी, त्याची वृद्धी होण्यासाठी अ, किंवा किंवा कशाप्रकारे भक्ती केली की मी त्याचा उद्धार करतो हे भगवान आता पुढे सांगणार आहे. 6व्या श्लोकात ये तू सर्वाणि 6व्या आणि 7व्यात मिळून सांगतायत भगवान ते. ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. म्हणजे हे सगळे जे अ, जो भक्त सगळी कर्म मयी संन्यस्य, संन्यस्य म्हणजे माझ्यात ठेवून, संन्यास म्हणजे सत्वर, न्यास म्हणजे सत्वर, सत्तत्वावर आपल्या बुद्धी मनाचं अधिष्ठान ठेवणं हा संन्यास आहे. तर मयी संन्यासनं म्हणजे माझ्या ठिकाणी मन बुद्धी करून माझ्यातच ते कर्म अर्पण करून असे जे सगळे कर्म करतात ते अनन्य अनन्येनैव योगेन, अनन्य अशा एका भक्ती योगाच्या द्वाराने मान ध्यायंत उपासते, माझं ध्यान आणि उपासना करतात. त्यांचं काय होतं ते तेषामहं समुद्धरता, त्यांचा मी अ, नुसता उद्धार करत नाही तर समुद्धरता, सम उद्धरता म्हणजे उद्धरून त्यांना सम अवस्थेपर्यंत अ, नेणारा, त्यांचा मी समुद्धरता, समावस्थेपर्यंत नेण्या इतका त्यांचा उद्धार करणारा असा मी होतो. अ, आणि अ, मृत्यू संसार सागरात, त्या मृत्यू संसार सागरातून त्यांचा समुद्धरता, उद्धार करून समावस्थेला नेणारा असा मी होतो. भवामी म्हणजे मी होतो. अहम भवामी. आणि ते कसं तर नचिरात म्हणजे जास्त वेळ न लागता लगेचच होतो. कोणासाठी तर मय्या वेशित चेतसा, माझ्यात जे पूर्ण चित्त लावून राहतात त्या भक्तांसाठी मी हे करतो म्हणतात. म्हणून आता तू काय कर अर्जुना, भगवान सांगतायत 8व्या श्लोकात. हा 8वा श्लोक हा भक्तीची व्याख्याच आहे. खूप गोड श्लोक आहे हा. मय्येव मनादस्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. मयी एव मन आदस्व, माझ्या ठिकाणीच मनाचं आदान ठेव, मन लाव, मनाला आधार माझाच ठेव. आणि काय कर, मयी बुद्धी निवेशय. आता आपण मागेही पाहिलं मन आणि बुद्धी या एकाच अंतःकरणात तत्वाच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. मग इथे मन पण माझ्यावर ठेव, बुद्धी पण माझ्यावर ठेव, हे कशाला? तर जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं म्हणजे मच्चित्त परमं भव आधी म्हटलेलंच आहे भगवंतानी. म्हणजे चित्त माझ्यात म्हणजे भगवंताचा अनुभव घेण्यासाठी चित्त अवेलेबल ठेवणं, जे साधना करताना आपण करतो ध्यानाच्या ह्याच्यात. पण ते बाकी व्यवहार करताना बाकी जे विचार मनात येतात आणि काहीतरी आपण ठरवत असतो, कंपेअर करत असतो, कमी जास्त विचार करत असतो. कोणता ना कोणता तरी निर्णयापर्यंत पोहोचेपर्यंत जो काही विचार चालतो ती मनाची अवस्था आहे. तर ते विचार करताना ते विचारही ईश्वराशी संलग्न राहिले आणि निर्णय जो आहे तो ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीनेच होणं, हे मय्येव मना आतस्व मयी बुद्धी निवेश झालं.
आणि सतत ईश्वराचा विचार आहे. ईश्वराला, माझ्या श्रीकृष्णाला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, मी काय करायला पाहिजे, हा असा तो सतत विचार त्यांच्या मनात राहतो. आणि त्यामुळे मन आणि बुद्धी माझ्यात तू तशी निवेश कर. अ, निवेश याचा अर्थ इन्व्हेस्ट कर. म्हणजे माझ्यात बुद्धी नुसती अ, अ, बुद्धी माझ्यात ठेव, माझ्या आधाराने ठेव, हे सांगताना ती एक तुझी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ज्याचं फळ म्हणजे तुला तुझा उद्धार होणार आहे, हेही भगवान जाणून देतात. निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. असं जर तू बुद्धी मन माझ्यात ठेवलंस, निवेश केलंस, राहून दिलंस, तर तुझा उद्धार होईल. अत ऊर्ध्वन, म्हणजे आता तुझं यांनी तुझा उद्धार होईल यात संशय नाही. आणि उद्धार कुठपर्यंत? समुद्धारापर्यंत. समउद्धरता जो म्हटलेला आहे त्याप्रमाणे सम ही अवस्था म्हणजे त्रिगुणांची साम्यावस्था, म्हणजे मुक्तीपर्यंत तू जाशील असं भगवान म्हणतात. आता हे तर सांगितलं, अर्जुनाच्या मनात विचार येतोय आणि की हे सतत मन ठेवणं शक्य होईल का आपल्याला? याच्या अनुषंगाने आपण मागच्या वेळी बघताना एक कथा घेतली होती. ज्यांचं आधीचं चुकलं असेल त्यांच्यासाठी पुन्हा ती घ्यायला हरकत नाही, की श्री रामकृष्णांचे एक शिष्य होते गिरीश नावाचे. बंगाली नाट्यसृष्टी जी 1819च्या शेवट आणि 1900च्या सुरुवातपर्यंत जी होती, त्याच्यावर या गिरीशांचा खूप प्रभाव होता. त्यांचे थिएटर वगैरे होती आणि मदिराक्षी हे सगळं त्यांचं चालू असायचं. मात्र रामकृष्णावर अत्यंत निष्ठा, इतकी की रामकृष्णांच्या शिष्यांपैकी त्यांना उघड रामकृष्ण हे अवतार आहेत हे सर्वात प्रथम गिरीशांनी म्हणायला सुरुवात केली. राखाल म्हणजे मानसपुत्र रामकृष्णांचे त्यांनीही नाही, किंवा विवेकानंद जे उत्तराधिकारी त्यांनीही नाही, ह्यांनी ती सुरुवात केली, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. आणि अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. या श्लोकाचं उदाहरण म्हणून हे गिरीशांचं देता येईल. तर असे ते एकदा कधी कधी ते रामकृष्णांकडे दारू पिऊन यायचे, त्यांनाही वाटेल तसं बोलायचे, कसंही करायचे, पण एक श्रद्धा आहे की हेच परमात्मा आहे आणि यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही आपलं. त्यामुळे तूच माता तूच पिता या न्यायाने सगळं जे आपलं मनातलं ते त्यांच्याकडे ते बोलायचे. ते एकदा असेच निराश अवस्थेत आलेले असताना रामकृष्ण त्यांना म्हणतात की अरे काही नाही, दिवसातनं 2दा ईश्वराचं स्मरण कर की ईश्वर सगळं पाहून घेईल. आता यांची अशी अवस्था आहे की ते म्हणतात मी कुठे दिवसभर दारू पिऊन कोणाबरोबर असेल, काय बायका असतील, काय असतील, किंवा काही कामाच्या गडबडीत नाहीच झालं स्मरण, तर हे साक्षात परमेश्वर अवतार आहेत, त्यांना शब्द देऊन ते पाळण नाही झालं तर नरकातच जायला लागेल, म्हणून ते खाली मान घालून बसतात. रामकृष्णांना त्यांच्या स्थितीची जाणीव होते. मग ते म्हणतात ठीक आहे ठीक आहे, निदान एकदा तरी घे. पुन्हा हे गोरेमोरे होतात. ह्याला पण आपल्याला हो म्हणता येत नाही. काय आपली लायकी आहे? एकदा पण नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्याला ते कबूल करता येत नाही, कारण कधीतरी ते नाहीच घेतलं गेलं तर अजून त्यांच्या रडकुंटीला येतात, मान खाली होते. मग रामकृष्ण म्हणतात ठीक आहे ठीक आहे, पण मला तुझी कुलमुख्यत्यारी दे, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. मी सगळं तुझं पाहून घेईन. आता त्यावेळी त्या गिरीशांना वाटतं किंवा आपण सगळ्यातनं मोकळे झालो, पण तेव्हा ते रामकृष्णांचे कार तिकडे म्हणतात की गिरीशांना हे लक्षात आलं नाही, हे मोकळे नाही झालं तर प्रेमाचं आणि कुलमुख्यत्यारीचं मोठं बंधन त्यांनी स्वतःवर घालून घेतलं. आणि पुढे असं सांगतात की एकदा असंच कोणत्या तरी गोष्टीत बोलणं चालू असताना गिरीश म्हणतात ठीक आहे, मी आता हे तसं तसं करीन. तेव्हा रामकृष्ण म्हणणार मला कुलमुख्यत्यारी दिली, मग आता मी करीन हे काय, मी करणार ना सगळं.
ते त्यांच्या इतक्या डोक्यात बसतं की पुढे सगळं रामकृष्णांची इच्छा असं म्हणून ते सगळं व्यवहार करू लागतात. रामकृष्ण समाधिस्थ झाल्यानंतर गिरीशांना एक मुलगा होतो. म्हणजे त्याचं उतारवयातच मुलगा होतो म्हणायला हरकत नाही. आणि त्यांची असे भाव असतो की रामकृष्णच परत आलेले आहेत म्हणून त्याचं नावही ते रामकृष्ण ठेवतात. आणि तो मुलगा जो असतो तोही मृत्यू पावतो. तरीही त्याही स्थितीत हे शांत राहतात. कारण मुलगा मृत्यू पावला हीही ती रामकृष्ण परमहंसांचीच इच्छा आहे आणि त्यात काहीतरी माझं त्या मुलाचं सगळ्यांचंच कल्याण आहे. ही दृढ भावनेने ते शांत राहतात. तर ही गोष्ट सांगायचं कारण असं, की इकडे भगवंतही पहिल्यांदा सरळ सोप्पं सांगितलं. मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय. माझ्यात मन ठेव आणि तुझा उद्धार होईल. कायम ठेव मात्र. आणि ताबडतोब उद्धार होईल सांगितलं. अर्जुनाच्या चेहऱ्यावरनं काही भग भगवंताला असं दिसलं नाही, की पूर्ण त्याचा आनंद झालेला आहे. म्हणजे कुठेतरी त्याला काहीतरी अ, अ, हे जमणार नाही याची जाणीव असं वाटते. याची जाणीव भगवंताला झाल्यावर ते म्हणतात, की "ठीक आहे, तुला कायम असं जमलं नाही ना, तर तू काय कर, अथ चित्तम समाधातुम, आधातुम, समावर ठेवणं." आपण मागेही पाहिलं, आधान, समाधान याचा अर्थ नुसतं सॅटिस्फॅक्शन असं नाही. म्हणजे काय आहे, तर सच्चिदानंद हा सम आहे. त्रिगुणाची साम्यावस्था ही प्रलय आहे. व्यष्टीच्या जीवनात त्रिगुणाची साम्यावस्था ही मुक्ती आहे. म्हणजेच ते भगवंताचं रूप आहे. ते सम आहे. तर आधान म्हणजे त्या समावर आधान ठेवणं आणि समावर आधान ठेवण्याची जी प्रक्रिया ती झाली आधी. म्हणून समाधी काय असतं तर आधान राहतं. ते समाधान आहे तिथे. तर अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयी स्थिरम्. माझ्यावर ते चित्तचा आधान स्थिर जर ठेवणं शक्य नाही नसेल, तर काय कर, अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. मग अभ्यासाच्या योगाने माझी इच्छा परत परत करत राहा. अभ्यास काय आहे? अभ्यास ही साधनाची पुनरावृत्ती हा अभ्यास काय? साधन काय? तर ईश्वर प्राप्तीसाठी जे जे करायला लागतं ते साधन आहे. म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी करायला लागलेल्या गोष्टी पुन्हा नियमाने करत राहणं ह्याला म्हणतात अभ्यास. कोणतीही कला म्हणा किंवा कोणतेही एखादी स्किल आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते मिळवण्यासाठी किंवा एखादी सवय लावून घेण्यासाठी पुन्हा ती गोष्टी त्याप्रमाणे केल्यावर ते त्याचं सवयीत रूपांतर होतं. तसं पुन्हा अभ्यास करून मन बाजूला गेलं, पुन्हा मय्येव म्हणजे माझ्यात ठेवलंस, परत बाजूला गेलं, परत ठेवलं. ह्या सततच्या अभ्यासाने ते स्थिर व्हायला मदत होऊन माझ्यात राहू शकेल. तर असं अभ्यास योगाने माझी तू इच्छा करत राहा, असं धनंजयाला ते सांगतात. आता धनंजय हे का म्हटलं इथे, तर विद्याधन तसं तपोधनही अर्जुन आहे आणि मोक्षधनासारखं कोणतंही धन नाही. त्यामुळे तू धनंजय आहेस म्हणजे तुलाही हे प्राप्त होणं शक्य आहे, हे भगवान जाणून देतात अर्जुनाला. आज आपण थोडस लवकर इकडेच थांबू. उद्या आपण 10व्याच्या पुढचं आपण घेऊ. तर आतापर्यंत भगवंतांनी हे सांगितलं की सगळ्या शास्त्राचं सार, सगळ्या मार्गांचं सार शेवटी ह्याच्यातच आहे. मय्येव मना आदस्व, माझ्यातच मन ठेवणं हाच त्याचा परिपाक आहे. ज्ञान मार्ग ही काय आहे? त्या सच्चिदानंद रूपाची व्याख्या, मग कशापासून ते वेगळं आहे, मग अमुक मग तमुक हा विचार सगळा त्या सच्चिदानंदाच्या भोवती फिरणारा म्हणजे त्या सच्चिदानंदातच चित्त आधार ठेवल्यावर त्याचे अनुभव येतो. दत्त महाराज कवीश्वरांनी
त्यांच्या प्रवचनात हे सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीचं चित्ताला ध्यान घडतं त्याचं ज्ञानही चित्ताला घडतं. आणि त्यांनी अणुशास्त्रज्ञांचं उदाहरण दिलंय की सतत त्यांना तो ध्यास लागलेला आहे की त्या अणुमधल्या घटकांमध्ये त्याचं विघटन केल्याने त्याच्या आत दडलेली शक्ती कशी बाहेर येऊ शकेल याचा ध्यास लागला आणि त्या ध्यासातनं त्या ध्यानातून त्यांना ते ज्ञान प्रकट झालंय. रुदरफोर्डनी पहिल्यांदा जे अल्फा रे म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटीचा जो शोध लावला त्याचे सायकलचे स्पेअर पार्ट पत्रा वगैरे अशा इतक्या क्षुल्लक गोष्टीतनं तो शोध लागलाय. म्हणजेच काय त्या ध्यानाचा परिपाक म्हणून ईश्वरांनी सोय अशी करून दिली की थोडक्या साधनात एवढा मोठ्या शोधाचा अ, उगम झालेला आहे. तर असं ती मनाची शक्ती आहे की ज्याचं ध्यान करतो तद्रूप होतं. म्हणून ईश्वराचं ध्यान करून आपण ईश्वररूप होऊ शकतो. हाच मार्ग आहे. सर्व मार्गात हाच एक कॉमन भाग आहे की स्मरण त्याच्याशी युक्त राहणं, चित्त त्याच्यात राहणं हेच खूप महत्वाचं आहे. आता 10व्या श्लोकापासून आपण उद्या घेऊ. आज इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.